जालन्यातील आंतरवाली सराटी या गावामध्ये मराठा आंदोलन चालू होतं। या आंदोलकांवरती पोलिसांनी लाठीचार्ज केला। या घटनेचे संपूर्ण महाराष्ट्रावरती पडसाद उमटायला सुरुवात झालेली आहे। आज तुम्हाला त्याबद्दलचे बरेचसे अपडेट सुद्धा बघायला मिळतील। परंतु नेमका हा विषय कुठून सुरू झाला, आंदोलन नेमकं कोणी सुरू केलं होतं, कालची आंदोलनाची परिस्थिती काय होती, आंदोलनकर्त्याची बाजू आणि पोलिसांची बाजू, ही सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मी प्रेरणा आणि तुम्ही बघताय संघर्ष मराठी चॅनल। नेमकी घटना काय घडली तर घटना अशी होती की आंतरवाली सराटी या गावामध्ये आंदोलन सुरू करण्यापूर्वी त्या अगोदरच म्हणजे 29 ऑगस्ट मंगळवारी शहापूर येथे जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता। परंतु या मोर्चाची दखल न घेतल्यामुळे त्यांच्या मोर्चाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे यांनी त्यांच्यासह 7 जणांना घेऊन आंतरवाली सराटी या गावामध्ये आंदोलन सुरू करण्यात आलं। मनोज जरांगे पाटील हे बऱ्याच दिवसांपासून मराठा आरक्षण मोर्चामध्ये ते सहभागी आहेत आणि सक्रिय सुद्धा आहेत। त्यांच्या नेतृत्वाखाली बरेच मोर्चे सुद्धा काढण्यात आलेले आहेत। मराठा समाजाला कुणबी म्हणून आरक्षण मिळावं हा मुद्दा समोर घेऊन त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली होती। त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी विहा मांडवा बंदीची हाक देण्यात आली होती। त्याला तेथील व्यापाऱ्यांनी सुद्धा उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला। सगळी दुकानं, सगळी व्यवहार बंद ठेवण्यात आली होती। सगळं अगदी शांततेत चाललं होतं। पोलीस तेथील आंदोलनकर्त्यांची परिस्थिती खालावली अशी कारण देत तेथे पोहोचले। परंतु जरांगे पाटलांनी हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी स्पष्ट नकार दिला। शुक्रवारी दुपारच्या सुमारास पोलीस तेथे आले होते आणि त्यानंतर पोलीस व तेथील मंडपात बसलेल्या ग्रामस्थांमध्ये बातचीत सुद्धा झाली। परंतु सायंकाळी 5च्या सुमारास अचानक राडा झाला। सांगण्यात असं येत आहे की तेथील ग्रामस्थांनी पोलिसांवरती दगडफेक करायला सुरुवात केली। त्यानंतर पोलिसांनी सुद्धा तेथील ग्रामस्थांवरती लाठीचार्ज केला। त्यानंतर जमाव पांगवण्यासाठी अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडण्यात आला, हवेत गोळीबार करण्यात आला। यामध्ये अनेक ग्रामस्थ जखमी झाले, पोलीस सुद्धा जखमी झाले आणि तेव्हापासूनच आंतरवाली सराटी या गावामध्ये अगदी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे। परंतु आंदोलनाची परिस्थिती इतकी का चिघळली हे आपण खोलात जाऊन बघूयात। प्रथमतः आंदोलनकर्त्यांची बाजू ऐकून घेऊयात। तेथील ग्रामस्थांनी आंदोलनकर्त्यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार व मीडिया रिपोर्टनुसार गेले 3 दिवस आंदोलन अगदी शांततेत चालू होतं। परंतु 1 सप्टेंबरला दुपारच्या सुमारास 200 ते 250 पोलिसांचा फौजफाटा आंदोलनाच्या ठिकाणी आला व त्यांनी आंदोलनाचे आयोजक मनोज पाटील जरांगे यांना त्यांची परिस्थिती खालावलेली आहे, त्यांना हॉस्पिटलाइज करायचं आहे असं कारण देत संयोजकांना त्यांनी ग्रामपंचायतच्या कार्यालयामध्ये बोलवलं। आंदोलनकर्त्यांनी याला मान्यता दिली, परंतु सरकारी डॉक्टर न बोलवता एखादा खाजगी MBBS डॉक्टर बोलवून जरांगे पाटील यांच्यावरती उपचार करू आणि जर गरजच पडली तर त्यांना हॉस्पिटलाइज करू अशी सूचना दिली। परंतु संयोजक आणि पोलीस यांच्यामध्ये सकारात्मक बातचीत झाल्यानंतर ज्यावेळेस जरांगे पाटील यांना पोलीस ताब्यात घेण्यासाठी गेले त्यावेळेस मंडपामध्ये बसलेल्या लोकांनी अगदी उठून उभा राहून गोंधळ करायला सुरुवात केली। त्यांना पोलिसांनी शांत बसण्यास सांगितले, परंतु त्यांनी खालून दगड फेकायला सुरुवात केली आणि त्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावरती लाठीचार्ज सुरू केला। ज्यावेळेस लाठीचार्ज सुरू होता त्यावेळेस जरांगे पाटील यांच्या भोवती महिलांनी 3 खडे केले होते, परंतु पोलिसांनी त्यांना सुद्धा सोडलं नाही। त्या महिलांवरती सुद्धा अमानुषपणे लाठीचार्ज करण्यात आला असं सांगण्यात येत आहे। ज्या आंदोलनकर्त्या महिला होत्या, ज्या पोलीस कॉन्स्टेबल होत्या, यांनी मंडपातील गाद्या अंगावरती घेऊन स्वतःचं बचाव कार्य केलं। परंतु आंदोलनकर्ते जास्त तापलेले होते। त्यांनी शेजारील घरांवरती, मंदिरांवरती दगड आणि विटांचा मारा करायला सुरुवात केली। पोलिसांनी महिला, लहान मुलं यांच्या मागे पळत पळत जाऊन त्यांना लाठीचार्ज केलेला आहे असं सांगण्यात येत आहे। छरांच्या बंदुकांनी एका माणसाला 6 छर पोलिसांनी पाडलेला आहे असं तेथील ग्रामस्थ सांगत आहेत। जे लोक रात्रीचे शेतीची कामं आटोपून घरी येत आहेत किंवा जे लोक आंदोलनात नव्हते, स्वतःच्या घरीच होते, यांच्यावरती सुद्धा पोलिसांनी अमानुषपणे लाठीचार्ज केलेला आहे असं तेथील ग्रामस्थ व आंदोलनकर्ते सांगत आहेत। आंदोलन अगदी शांततेत चालू होतं, परंतु अचानक पोलीस आले आणि त्यांनी लाठीचार्ज केला असं तेथील ग्रामस्थांचं म्हणणं आहे। परंतु या सगळ्यामध्ये आपण पोलिसांची बाजू सुद्धा ऐकली पाहिजे। पोलीस अधिकाऱ्यांनी मीडिया रिपोर्टला आणि माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार आंदोलनाच्या ठिकाणी दंगल व्हायच्या आदल्या दिवशी म्हणजेच 31 ऑगस्टला पोलिसांची एक तुकडी आंदोलनाच्या ठिकाणी आली होती। त्यांनी जरांगे पाटील यांच्याशी सकारात्मक बातचीत सुद्धा केली। त्यांनी त्यांना मुख्यमंत्र्यांना सुद्धा फोन लावून दिला। त्यानंतर जरांगे पाटील यांनी हॉस्पिटलाइज व्हावं असं पोलीस अधिकाऱ्यांची इच्छा होती आणि त्यानंतर त्यांचं आंदोलन सुद्धा मागे होईल असं पोलिसांना वाटत होतं। परंतु एवढं सगळं होऊनही जरांगे पाटील यांनी आंदोलन मागे घेतलं नाही। मग परत 1 सप्टेंबरला दुपारच्या सुमारास पोलिसांची एक तुकडी आंदोलनाच्या ठिकाणी आली।
व त्यांनी जरांगे पाटलांना हॉस्पिटलाइज होण्यासाठी सांगितलं, कारण ते काही खातही नव्हते, पितही नव्हते. त्यांच्यासोबत त्यांचे साथीदार असणारे त्यांचीसुद्धा परिस्थिती खालवत चाललेली होती. पोलीस म्हणत होते, आमच्यासोबत तुम्ही फक्त हॉस्पिटलाइज व्हा, आंदोलनसुद्धा मागे घ्या. परंतु ते काहीच ऐकत नव्हते. मग शेवटी पोलीस जरांगे पाटलांना त्यांच्या ताब्यात घेण्यासाठी निघाले. त्यावेळेस तेथील ग्रामस्थांनी पोलिसांवरती पहिल्यांदा दगडफेक केली. त्यानंतरनं तेथील ग्रामस्थांना शांत करण्यासाठी पोलीस सांगतात की आम्हाला हवेत गोळीबारसुद्धा करावा लागला. गोळीबार करूनसुद्धा पोलिसांना तेथील ग्रामस्थ बाहेर निघू देत नव्हते. मग पोलिसांनी लाठीचार्ज सुरू केला. या सगळ्या दगडफेकीत आणि लाठीचारामध्ये पोलीस अधिकारी सांगतात की आमचे 6 अधिकारी आणि 32 पोलीससुद्धा जखमी झालेले आहेत. अशी बाजू पोलिसांनी त्यांची मांडलेली आहे. या दोन्ही बाजू विचारात घेता सरकारचं काय म्हणणं आहे ते जाणून घेऊयात. आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे की जी लाठीचाराची घटना झालेली आहे ती अत्यंत दुर्दैवी आहे. त्याची वरच्या स्तरावरती जाऊन सखोल अशी चौकशी करण्यात आलेली आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारची जबाबदारी आहे. त्यानंतर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की जालन्यात जी घटना घडलेली आहे ती अत्यंत दुर्दैवी आणि गंभीर आहे. जो मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे तो न्यायालयाशी निगडीत आहे आणि त्याचा निर्णय हा एका दिवसात होऊ नये. पुढे देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की जर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या आणि जर लाठीचार्ज केला नसता तर पोलिसांचे अजून जवान जखमी झालेले असते. या सगळ्या घटनेवरती विरोधकांनी सुद्धा सरकारवरती टीका करायला सुरुवात केलेली आहे. विजय वडेट्टीवार आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे म्हणतात की या सगळ्याला गृहमंत्री आणि गृह खातं जबाबदार आहे. शरद पवार सुद्धा म्हणतात की या जालन्यातील घटनेला गृह खातं जबाबदार आहे. इथे सगळी हुकुमशाही चाललेली आहे. मराठा आंदोलन मोर्चाचा पूर्व इतिहास पाहता आंदोलकांनी कोणतंही चुकीचं पाऊल उचललं नसतं. या सगळ्याला सरकार जबाबदार आहे असे मनसे प्रमुख राज ठाकरे म्हणतात. आंतरवाली सराटी या गावामध्ये जी घटना घडलेली आहे त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर उमटत आहेत. असो, तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.